कारण माझ्याकडे यादी आहे. सगळ्यात जास्त मिसाबंदी हे चिखली शहरामधून होते आणि सगळ्यात जास्त सत्याग्रही अमरापूरजवळ कवळा नावाचं गाव आहे तिथले होते. त्यावेळेला ही संख्या साधारणपणे 650 होती. आज रोजी बरेचसे लोक यामधले म्हणजे नाही आहेत, अस्तित्वात नाही आहेत आणि आज रोजी मानधन घेणारे फक्त 447ची संख्या बाकी आहे. 1975 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी या कोर्टातून हारल्या होत्या. म्हणजे कोर्टाने त्यांचं डिस्क्वालिफाय केलं होतं, पण सत्ता सोडायची नाही म्हणून त्यांनी आणीबाणी लावली. आणीबाणी लावून लाखो RSSच्या आणि भाजपच्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांना, विरोधी पक्षाच्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. आणि त्याच याच्यामध्ये मला पण अटक झाली होती. ती मला अटक झाली होती 76 मध्ये, म्हणजे थोडी 4 महिने उशिरा झाली होती. मी 14 महिने जेलमध्ये होतो आणि त्या काळामध्ये भरपूर नुकसान अनेक कार्यकर्त्यांचे घरावर अगदी तुळशीपत्र झालं. म्हणजे आता माझं स्वतःचं म्हणजे इतकं लोन आणि माझं दुकानाचं दिवाळं वाजलं आणि लोन बँकेचं आता 4 वर्षापूर्वीपर्यंत मी फेडत गेलो. इतके वर्ष मला लोन फेडायला लागले. असं खूप नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे. आणि इतके लोक मिशामध्ये जेलमध्ये होते. कोणी 19 महिने होतं, कोणी 14 महिने होतं, कोणी वर्षभर होतं. पण त्या लोकांना सोडवण्यासाठी अनेक RSSच्या कार्यकर्त्यांनी जनसंघाचे पकडले होते सगळे. पण RSSचे जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते नव्हते पण RSSचे होते, त्यांनी आणि महिलांनी सत्याग्रह केला पूर्ण देशभर. आणि या सत्याग्रहाच्या परिणामामुळे इंदिरा गांधी स्वतःही हारल्या आणि काँग्रेसही हारली. आणि मग ते जनता पार्टीचं त्या काळात सरकार झालं. तेव्हा आम्ही सुटलो. 25 जून 1975च्या मध्यरात्री माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये जी आणीबाणीची घोषणा केली, एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली. तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हे आजारी असताना या बाईंनी काय केलं, त्यावेळेस अलाहाबाद उच्च न्यायालयाचा जो 12 जूनचा निकाल आला होता त्याच्यामध्ये ह्या अपात्र घोषित झाल्या होत्या. म्हणून यांची सत्ता कायम ठेवायची होती. काहीतरी उलथापालट करून इथे त्यांचीच पुन्हा हुकुमशाही आणायची होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांची स्वाक्षरी घेतली आणि आपल्या इथे आणीबाणी घोषित केली. त्यानुसार आपल्याला पुढचा इतिहास बऱ्याच लोकांना माहिती आहे की अनेक लोकांनी त्या काळात कारावास भोगला, अनेक अत्याचार झाले, अनेक काहींचे म्हणजे कुठलेच त्यावेळेचे कायदे सारे बदललेले होते. कुठलंच नव्हतं, तुम्हाला कुठलंच कारण नव्हतं. केवळ कलेक्टरनं घरी येऊन तुमच्या दारावर 12 वाजता येऊन तुम्हाला सांगितलं की गाडीत बसा, आदेश झाला गाडीत बसा, कारागृहात जा. अशी त्यावेळेची ती हुकुमशाही राजवट होती आणि त्यांनी सर्व देश हा हुकुमशाही वृत्ती सर्व हे केला होता, पारतंत्र्यात टाकलेला होता. तर ह्या कारावासात जाऊ जे लोक गेले आणीबाणीमध्ये, ज्यांनी मिसामध्ये 21 महिने 19 महिने घालवले, अन्याय अत्याचार सर्व सहन केला आणि त्यामुळे या आपल्या याच्यातला आणीबाणी उठल्या गेली. आणि पुढे मग जनता म्हणजे जयप्रकाश नारायण जे प्रणेते होते आपले लोकशाहीचे, की ज्यांनी हे आंदोलन घडून आणलं, लोकशाहीच्या विरुद्ध लढा देणारं, आपल्या हुकुमशाहीच्या विरुद्ध लढा देणारं आंदोलन सर्व देशभर 1 लाखाच्या वर आपले जे सैन्य हे होते, कारावास भोगणारे लोक 1 लाखाच्या पेक्षा जास्त संख्यामध्ये त्याच्यात सम्मिलित झाले होते. देशातले सर्व कारागृह पूर्ण बंद हे झाले होते, म्हणजे कुठेच ठेवायला जागा नव्हती. परंतु बाईचे जेवढे काही रिपोर्टर होते, पक्षाचे प्रवक्ते होते, त्यांनी जे काही रिपोर्ट दिले होते, त्यांनी याचाच अर्थ त्यांनी सुद्धा देशाच्या हितानं लक्षात घेऊनच रिपोर्ट असे दिले होते की आपला काळ चांगला आहे, जर निवडणुका झाल्या तर आपण सत्तेत येऊ शकतो. आणि म्हणून मग बाईनं 1977च्या लोकसभेच्या इलेक्शनची घोषणा केली. 21 मार्चला आणीबाणी हटवली, तो आमचा विजय दिवस होता. अशा प्रकारची ही आणीबाणी हा काळा दिवस आज सर्वांनी मानवला. इथे भारतीय जनता पार्टी भारतामध्ये इंदिरा गांधी
काँग्रेस सरकारने त्यावेळेला आणीबाणीची घोषणा केली आणि आणीबाणीची घोषणा केल्यानंतर अनेक ज्येष्ठ लोकांना, ज्येष्ठ व्यक्तींना, विरोधकांना, पत्रकारांना त्यांनी अटक केली. आता यांची सुटका होईल की नाही अशी स्थिती होती. आणि त्यावेळेला जयप्रकाशजी नारायण आणि नानाजी देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये एक चळवळ सुरू झाली, आंदोलन झालं. आणि त्या आंदोलनामध्ये बुलढाण्याला मी होतो, त्यावेळेला अगदी तरुण होतो, वय जेमतेम 25च्या पर्यंत असेल. आणि कट्टर संघ स्वयंसेवक होतो. वरतून आदेश आला की आपल्याला आंदोलन करायचं आणि आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो. खरं म्हणजे आंदोलनात सहभागी झालो, पण त्याचे परिणाम काय होतील, शिक्षा होईल, सुटका कधी होईल, म्हणजे तिथे काय करावं लागेल, काहीही चिंता नाही. सगळ्यांच्या सोबत आम्ही तिथे सामील झालो. जेलमध्ये गेल्यानंतर म्हणजे आम्ही जरी गुन्हेगार कैदी नव्हतो, राजबंदी होतो आम्ही तसं म्हटलं तर, परंतु राजबंदीप्रमाणे ती वागणूक आम्हाला मिळत नव्हती. फक्त जेलमधल्या कैद्यांपेक्षा थोडीशी वेगळी वागणूक अशी होती की तुम्हाला बाहेरून चहा बोलवता यायचा, तिथे चहासुद्धा नाही. तिथे जेलमध्ये जे कैदी असतात ना, अगदी बिडीच्या थोटकासाठी धावत धावत पुढे जातात ते बऱ्याच झाडाला आणि त्याच्यासाठी मारामाऱ्या करतात. हे सुद्धा आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं. तिथे जेवण करायच्या वेळेला ते एक प्लॅस्टिकची प्लेट मिळायची, म्हणजे ताटली मिळायची आणि त्याच्यासोबत एक मग्गा मिळायचा. मग लाईनमध्ये त्या बॅरेकच्या बाहेर उभं राहा, ते शिजवलेलं अन्न तुम्हाला वाढायचं. पापडासारख्या 2 पोळ्या त्या वयामध्ये, सांगा त्या भूक कशी काय जात असेल. पापडासारख्या 2 पोळ्या आणि पाणी, अक्षरशः भाजी म्हणजे पाणी. आणि तेवढ्यावर आम्ही ते उदरनिर्वाह करत होतो. पण नंतर आम्हाला बाहेरून सुद्धा काही बोलवण्याची व्यवस्था झाली. म्हणजे जेवण नाही, परंतु काही लागलं तर बाहेरून बोलवता येईल अशी व्यवस्था झाली होती. तर जेलमधलं वातावरण पाहिल्यानंतर तिथे पाटी लावलेली असते की हे माणसाला सुधरवण्याचं एक ठिकाण आहे. परंतु प्रत्यक्षात जे वातावरण मी बघितलं, मी स्वतः, की ते सुधरवण्याचं नाही, उलट माणूस तिथे कट्टर गुन्हेगार कसा होईल असं तिथलं वातावरण असते. उदाहरणार्थ एक हातभट्टीवाला माझ्या वयाचा आताच्या तिथे एक पकडून आणला होता आणि मग त्याची दाढी कटिंग सगळं वाढलेलं होतं. आणि या स्थितीमध्ये तिथे दाढी कटिंग वगैरे तर चालतच नाही ना. मग तिथला हजाम, ज्याला कधी त्या वस्त्र्याला धार लावलेली नसते आणि त्याची हजामत करायला बसला, मग आपण दाढी करताना कमीत कमी तो न्हावी अशी मान फिरवतो, आपली अशी फिरवतो. तिथे तसं नाहीच आहे. एक चापट मारली गालामध्ये की मान इकडे, दुसरी मारली की तिकडे, म्हणजे असा तो प्रकार होता. आणि बिडीची थोडकं व्यसनाच नाही. दुसरा अनुभव सांगतो चहाचा. आम्ही सकाळी चहा बोलवत होतो. आमच्या स्वयंसेवकापैकी आम्हाला एक जण बाहेरून चहा पुरवत होता आणि चहा आला की आमच्यातला एक चांगला दिसणारा ऑफिसर टाईप, परंतु तिथे गेल्यानंतर सगळ्यांचा ड्रेस एकच असतो, सुती हाफ पॅन्ट आणि बंडी. आणि तो धावत जायचा आणि ती कॅटली आणायची, सगळ्यांना चहा द्यायचा आणि मग थोडी शीग मारून तो त्याचा चहा काढायचा. मग आम्ही त्याची चौकशी केली की तुम्ही स्वतः चहा आणायला का जाता, धावत जाता. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागायची. तो मी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर होतो. भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये मला अटक झाली आणि मला ही सक्त मजुरीची शिक्षा माझ्या वाट्याला आली. आम्हाला बाहेरचं काहीच मिळत नाही, इथे जे असेल तेच. आणि काय आहे इथलं वातावरण हे तुम्ही पाहता म्हणे. त्याच्यामुळे ती इच्छा होते आणि आम्हाला धावत पळत जाऊन तो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर चहासाठी तो धावपळ करत होता. असे त्या जेलमधले अनुभव होते. आणि एकंदरीत जेव्हा आम्ही सत्याग्रहामध्ये सामील झालो तर घरी बायकोला 9 महिने पूर्ण झालेले होते, परंतु ते वातावरण एक भारावलेलं होतं की घरचं काय होईल वगैरे काहीच नाही. करता पुरुषी घरामध्ये मी एकमेव एकटा होतो, तरी काही चिंता नाही. आवाहन केलं ना
संघाच्या मंडळीने आवाहन केलं सामील व्हायचं, गेलो. तसं नंतरच्या काळात माझं काही वाईट झालं नाही. भलाही सरकारी नोकरी वगैरे मध्ये मी शिरलो नसेल, आले होते चान्स, पण मी गेलो नाही. परंतु इथे काही वाईट झालं नाही. आणि माझ्यासारखी अनेक मंडळी आहे की ज्यांनी याचे माझ्यासारखे चटके सहन केलेले आहेत. आम्ही आंदोलन केलं होतं ते चिखलीवरून केलं होतं. आणि चिखली काय निवडलं तर तिथे एक सिंधी जज होता, सिंधी. आणि सिंधी जज म्हणजे या अशा प्रकरणामध्ये थोडासा नॉर्मल आहे असा आमचा समज होता. तिथे गेल्यानंतर आम्हाला अटक झाली, पोलीस स्टेशनमध्ये गेलो, कोर्टासमोर उभं केलं आणि जजनी फक्त आम्हाला 10 दिवसाची शिक्षा सुनावली आणि 10 दिवसामध्ये आमची सुटका झाली. आमच्यावरून आम्ही अशी कल्पना करतो की हे जे मिसाबंदी आहेत, ज्यांनी 12, 14, 15 महिने तिथे काढले, या लोकांचे खरोखर यांनी दिवस कसे काढले असतील. भलाही त्यांना काम करावं लागलं नसेल, पण खाणे पिणे, झोपायला तुम्हाला अंथरूण नाही, तिथले ते ब्लँकेट मिळतात झोपायला, तिथे पांघरून नाही असे ओटे केलेले असतात, त्याला तुळशी केलेली असते, त्याच्यावर झोपायचं, ते ब्लँकेट अंगावर घ्यायचं, हिवाळ्याचे दिवस. आणि अशामध्ये त्या ब्लँकेटमध्ये भयंकर वाह वगैरे ते असतात आणि धड झोप येत नाही आणि धड ते थंडी वाजत नाही, अशी आमची ती स्थिती होती. असो अनेक अनुभव असतील, परंतु आता बराच काळ झाला आहे. बुलढाणा तसं म्हटलं तर बुलढाणा जिल्ह्यामधून सगळ्यात जास्त मिसाबंदी, संख्या एकदम मला सांगता येणार नाही, माझ्याकडे यादी आहे, सगळ्यात जास्त मिसाबंदी हे चिखली शहरामधून होते. आणि सगळ्यात जास्त सत्याग्रही अमरापूरजवळ कवळा नावाचं गाव आहे, तिथले होते. त्यावेळेला ही संख्या साधारणपणे 650 होती. आज रोजी बरेचसे लोक यामधले म्हणजे